आता बातमी आहे सोलापुरातनं। सोलापुरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी साचले। सोलापुरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 256 गाळा परिसरामध्ये रात्रभर झालेल्या पावसानं पाणी शिरलं। ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाले, दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात शिरले आणि रात्रीपासूनच हा पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी ड्रेनेज सफाईचं काम करताना पाहायला मिळालेले आहेत, मात्र तरीही साचलेलं पाणी ज्याचा निचरा होणं हे मात्र कठीण असल्याचंच पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। सोलापूर जिल्हाभरात काल रात्री मुसळधार पावसानं अक्षरशः सोलापूरकरांना झोडपून काढला आणि त्याचे जे परिणाम आहेत सोलापुरातील ओढ्या नाल्यांना झालेले दिसून येतात। सध्या आपण मित्रनगर परिसरात आहोत की या ठिकाणी जर पाहत असाल तर हा गल्लीचा रस्ता आहे, कशा पद्धतीने एखादा ओढा एखादा नाला कशा पद्धतीने प्रवाहित होतो, अगदी त्याच पद्धतीने या पाण्याचा जर तुम्ही प्रवाह पाहिला तर हा अत्यंत वेगवान प्रवाह आहे। या ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे की नागरिक बघा की घरामध्ये पाणी शिरल्या कारणाने कशा पद्धतीनं जे आहेत ते एका खॉटवरती एका बेडवरती जे आहे ते अख्खं कुटुंब जे या पावसाच्या पाण्यामुळे जे आहे ते अख्खं कुटुंब विस्कळीत झालेलं, लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। एका खॉटवरती एका बेडवरती जे आहेत ते सोलापुरातील जे मित्रनगर परिसरातील जे नागरिक आहेत ते बसलेले दिसत आहेत की आपल्यासोबत काही महिला आहेत की ज्यांना या पुराच्या पावसामुळे जे आहे ते अश्रू अनावर झालेले आहेत। क्या कहना चाहेंगे? क्या देखो 1 बजे से तकलीफ है, देखो चारों बच्चे हमें देखो मूल्य में बैठे, मूल्य ने सब सत्यानाश है। घर में का आटा मीट क्या 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 कुछ भी नहीं है अभी घर में। उठने में जर गुड़िया का दर्द है ना, मेरे को पाकिट यहाँ से रख के मैं काना में के गले में का पैसे, वो पाकिट कहाँ गई मिलने लगी नहीं। वो इतनी तकलीफ, देखो रात भर तकलीफ, ऐसा बेड को बैठे। ये 4 बच्चे छोटे छोटे देखो पानी में, चलो अभी तो बाहर है, देखो 4 बेटा नहीं बेटा है बहू है। इतनी तकलीफ, बहुत बहुत तकलीफ है। देखो कौन भी नहीं है हम नया पूछने। अभी कौन तो भी आना क्या, तो भी हमारे घर का करना। देखो इतना सब सत्यानाश से भी जेवण केलंय का? नहीं, जेवण नहीं, चहा नहीं, पाणी नाही, काय भी नाही, काय पण नाही। लहान मुलं आहेत छोटे छोटे, जेवण मागत असतील, भूक लागली आजी म्हणत असतील, काय करे बघा मागे लागले नाही, काय नाही तिने उगो बसले तर बघ, बाहेर 2 आहे ती इथं 2 आहेत, किचन मध्ये जायला ना काय पण नाही तिथं, काय करायचं सांगा, पैसे पण नाही, समजा गेले ते पाकिट कुठे गेली काय गे। मी प्रेक्षकांना सांगू इच्छेल की प्रत्येकासाठी हा पावसाळा जो आहे तो सुखकारक, सुखदायक, आल्हाददायक असा असतो नाही। काही जण शहरी भागातील काही गडगंज श्रीमंत लोक याच पावसामध्ये कुठेतरी कांदा भजीचा आस्वाद, चहाचा आस्वाद घेत असतील, परंतु जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे। जर तुम्ही घरातील किचन मध्ये जर पाहत असाल तर त्यांच्या घरातील संपूर्ण जो संसार आहे तो पाण्यात बुडाल्याचं एकंदरीत दिसतंय की फ्रीज मध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। गॅसची टाकी त्यांनी कशा पद्धतीने वरती ठेवलेलं आहे बघा की घरातील मीठ असेल, आपलं मिरची असेल, मसाले असतील, जे अन्नधान्य असेल ते एकंदरीत वाहून गेलेलं दिसून येत आहे की संपूर्ण घरामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं। आणि असं सोलापूर तील अनेक नागरिकांचा जो संसार आहे तो विस्कळीत झालेला दिसतंय की जर तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर बघा की कशा पद्धतीने नेमकं पाणी येत आहे की संपूर्ण घरांमध्ये हे परिस्थिती दिसून येते की एक अख्खं कुटुंब असेल, अनेक या भागातील घरांमध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं, अनेक महिलांच्या जे अश्रू आहेत ते सोलापुरातील कालच्या रात्रभराच्या मुसळधार पावसामुळे अनावर होताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।